महादेव. आपण निघालो आहे उज्जैनच्या ट्रिपला. 4ला निघायचं ठरलं होतं. ऑलमोस्ट 4 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आपण आलोय प्रशांतला घ्यायला त्याच्या घरी. येतोय ऑलमोस्ट आलाय. ब्लॉगिंग चालू आहे. चालू झालं का? यो भाऊ आहे आपला, आज आपल्या सोबत उज्जैनला येतोय. यांनी लय उशीर केलेला आहे. हा? सिन्नरच्या जवळपास आलेलो आहे. आता सध्या फ्यूल टाकतोय. आपल्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये एक जण मित्र असतो जो कधीच वेळेवर कॉल उचलत नाही. तोच आहे हा मित्र. एका रिंग मध्ये जो कधीच कॉल उचलत नाही, कॉल बॅक पण करत नाही. कॉल बॅक. त्याच ग्रुप मध्ये एक असा मित्र असतो जो गाडीत नेहमी झोपलेला असतो. तो हा आहे. नाश्त्याला थांबलोय नाशिकच्या पुढे. बघू आता इथं काय मिळतंय. सगळे मुलं थांबलोय इथे. हॉटेल माऊली. उज्जैनला येण्यासाठी इंदोर हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. इंदोर ते उज्जैन हे साधारण 7 किलोमीटर अंतर आहे, जे तुम्ही कार किंवा बसने सहज प्रवास करू शकता.
फायनली पोहोचलो आहे आम्ही आणि रेडी झालेलो आहे. रात्रीचे वाजले 10 आणि एक आमचा मित्र पुढं गेलेला आहे. त्यांनी चेक केलं आहे की लाईन अजून स्टार्ट नाही झालेली, तर आधी सगळ्यात आधी जाऊन लाईनीमध्ये आम्ही थांबलो, व्यवस्थित बसायला जागा मिळेल, तर त्याच्यामुळे आधी थांबलो आम्ही. आणि आता सुरुवातीला पहिले जाऊन तर खायला काय भेटते ते बघणार आहे. थोडंसं रात्री बॅकअप पाहिजे म्हणून पोटाला. तर आत्ताच जेवण झालेलं आहे आमचं. आम्ही निघालेलो आहे भस्म आरतीसाठी आणि आमचे बाकीचे ग्रुपचे मेंबर पुढे गेलेले आहेत. भस्म आरतीचे बुकिंग हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनच करा, श्रीमहाकालेश्वर.com. साधारण 2 महिन्यानंतरचे बुकिंग तुम्हाला मिळेल. आम्ही ही व्हिडिओ डिसेंबरमध्ये शूट केली आहे, तर बघू शकता फेब्रुवारीचं बुकिंग ओपन आहे. तिथे जाऊन आपले डिटेल्स फिलअप करा, डॉक्युमेंट अपलोड करा, तुम्हाला कन्फर्मेशनचा मेसेज येऊन जाईल. हर महादेव मित्रांनो, फायनली आपण भस्म आरतीच्या लाईनीत थांबलेलो आहे. अजून आमची गँग बाकीचे पुढं गेलेले आहेत, थोडे येतात ते म्हणजे. आणि सध्या इथं थंडी तर खूप पडली, तशी 14 डिग्री टेम्परेचर झालेलं आहे. होपफुली सोडतील लवकर, पण साधारण 2 वाजेपर्यंत तर लाईनीतच थांबावं लागणार आहे. लाईन बघू शकता तुम्ही इथपर्यंत गेली माझं. आणि हीच लाईन बघू किती वेळ लागतो तो. महागा प्रिमायसेसमध्ये आले, पकडलेला मला थोडीशी धावपळ झालेली आहे, धक्काधुक्की झाली. आणि जागा पुढं होती पण थोडी मागं आलेली आहे. बरेच जण मागचे पुढं घुसलेले आहेत, बघू शकता. ही सगळी मध्ये घुसलेली जनता आहे. नाही, हां, आम्ही इनोसंट असल्यामुळं शेवटी फसवतात आम्हाला. आम्ही रोलनच निघालो. हां, बघू कसं होतं दर्शन आणि कशी होती भस्म आरती. आता महाकालेश्वर मंदिर हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग आहे, जे पवित्र शिप्रा नदीच्या काठावर आहे. धार्मिक मान्यतेनुसार भस्म आरतीच्या वेळी भगवान शंकराला भस्माने स्नान घातले जाते. केवळ पुरुषांनाच याचे दर्शन घेता येते. इथे भगवान शंकराला भस्माने स्नान करायचे एक विशेष महत्त्व आहे. या प्रक्रियेदरम्यान भगवान शिवाला भस्माने सजवले जाते.
महाकालच्या भस्म आरतीचा अनुभव खूप चांगला होता. आम्ही साधारण रात्री 10 ते सकाळी 6पर्यंत मंदिराच्या परिसरातच होतो. पण थकवा ग्रुपमधल्या कोणत्याच मुलाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कारण होतं महाकालच्या भस्म आरतीतील पॉझिटिव्हनेस. मी प्रत्येकाला सजेस्ट करेल की त्यांनी आयुष्यात एकदा तरी भस्म आरतीचा अनुभव नक्की घ्यावा. पुढे आम्ही श्री कालभैरव मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. असे मानले जाते की महाकाल यांचे दर्शन हे तेव्हाच लागते जेव्हा आपण कालभैरव मंदिराचे दर्शन पूर्ण करतो. आत्ता आलो आहे आम्ही उज्जैन मार्केटमध्ये जेवण्यासाठी पूर्ण आमच्या गँगसोबत. हॉटेल खूप छान आहे, सतयुग रेस्टॉरंट. बघू इथं काय भेटतंय. याच्या आधी जेवलेलो आहे आम्ही, बघूया. पण आता आलेलो आहे जेवण करायला. प्लीज सांग काय काय इच्छा आहे जी खायची. मलाई चमचा, अजून गरम जिलेबी. वा वा वा, एक नंबर, भारी लागणार. सगळं खाऊ आपण. आता इथून आम्ही ओंकारेश्वरला निघालो आहे. आमची एक गाडी पुढे गेलेली आहे ग्रुपमधली, आणि इथून निघाल्यानंतर तिथं जाऊन दर्शन घेण्याचा प्लॅन आहे. आत्ता वाजले आहे 5:30. आता सध्या 5:30 वाजलेत. साधारण 3-3.5 तास लागतात. तर 10 वाजता मंदिर क्लोज होतं, तर त्याच्या आधी पोहोचायचा प्लॅन आहे. बघू किती वेळ लागतोय. ट्रॅफिक आहे तसं पण, आणि हेवी नाही एवढा, पण रोड सगळीकडे काम चालू आहे. हॅलो गाईज, फायनली पोहोचलोय आम्ही गडबड करून ओंकारेश्वरला. साधारण 10 वाजले आम्हाला लाईनीत लागायला. आम्हाला असं वाटलं होतं की नाही आम्हाला दर्शन भेटणार नाही इथं, पण पळत आलोय पोरं आणि लाईनीत थांबलोय. बघू भेटतंय का दर्शन. आता लाईन पुढं सरकते, भेटेलच दर्शन मोस्टली. दर्शनानंतर अनुभव सांगतो आमचा.
मित्रांनो, आम्ही आलो दर्शनावरून रात्री आणि अजिबात चांगलं दर्शन झालेलं नाही आहे. ते सिक्युरिटीजवाल्यांनी ढकलाढकली करून खूप लवकर बाहेर काढलं. मनाला पाहिजे तसं दर्शन नाही झालं. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं सकाळी जायचं आहे दर्शनासाठी आणि दर्शन सकाळी चांगलं होईल अशी अपेक्षा आहे. बघूया काय होते आता सकाळी. आता सध्या तरी आम्ही झोपणार आहे. ही आमची रूम आहे. चला तर भेटूया उद्या सकाळी. बाय. ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग इंदोरपासून अंदाजे 77 किलोमीटर दूर आहे. नर्मदा नदीच्या काठी बेटावर बसलेले असून या बेटाचा ओम असा आकार आहे. सकाळी दर्शन झाल्यानंतर खूप चांगले वाटले. गर्दी नसल्यामुळे फक्त 15 मिनिटात दर्शन झाले. म्हणून मित्रांनो, माझी सजेशन असे असेल की सकाळचे दर्शन घ्या, म्हणजे गर्दी लागणार नाही आणि दर्शन पटकन होईल. स्टेसाठी ओंकारेश्वरमध्ये हॉटेल हवे असेल तर हे आम्ही इथं स्टे केला होता. हॉटेल गुरुकृपा. नंबर मी मेन्शन करतो. चांगलं हॉटेल आहे. 2000 पर पर्सन, नॉट पर पर्सन, पर रूम घेतला होता त्यांनी. ज्याच्यात 4 जणांचा बेड होता आमच्याकडं. होता चांगला होता आणि रूममध्येच त्यांनी गिझर वगैरेची अरेंजमेंट होती. सेकंड फ्लोअरवर भेटला होता आम्हाला. थोडंसं चढायची अडचण झाली कारण की लिफ्ट नव्हती. तिथं व्यवस्थित होतं.
मग विशाल, उज्जैन आणि ओमकारेश्वरचं दर्शन झाले, कसं वाटतं तुला? एक नंबर पॉझिटिव्ह वाटतंय. पॉझिटिव्ह वाटतंय? निगेटिव्हिटी सगळी संपली. पॉझिटिव्हिटी भरपूर आली. भाऊ म्हणला जिम लावणार आहे आता, बघू. होय, भरपूर गोष्टी ठरवून निघाल्या. नवीन वर्ष पण आलेलं आहे, फॉलो करतो. नवीन गोष्टी नवीन वर्षावर मी ठरवले आता जिम ऑन रेकॉर्ड लावणार. सांगतोय हा, किती मी दिवस on gym record लावतोय, सांगतोय. किती दिवस जिम लावतोय, कंटिन्यू जिम करणार आहे. जिम करतोय, बघूया आपण आता. एक नंबर. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग आणि एका नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड स्टे ट्यून. थँक्यू.